श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्ययी वाढले। 12 अध्यायाचे अंतिम श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यांसी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलतासी सद्गुरु बाळप्पा मनी समजला। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पाते उठविले। ते पासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राज मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीचे मनांत विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी येत सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हा पासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर, आपणा पासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरी येवून वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती। सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढोनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वर्ष तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करोन्या झोळी समर्थ करी घेतली। अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला। तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे, काय असे उने तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी चोळप्पांते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे। पाहोन या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परी न आले मानसी श्री चरण अंतरले। चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले। ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीताती।
कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागा ओनी दुष्टोत्तरी ताडण करीती बहुसाळ। ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडणी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी। आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी। या करिता दुसरे दिनी समर्था जवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे। बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी। तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून। तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर। तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा। काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी। गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली। सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार। त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती। परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती। या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी। तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे। परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी। समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले। तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार। ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी। कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर। फौजदारासी समर्थ काही एक न बोलत। कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या। स्वामीच्या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे रूपराये। मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी। म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतूनी। बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी। आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की। बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन। करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला। बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी। समर्था ते प्रिय झाले। दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती। तेने येत मोक्ष हाती अन्न साधने व्यर्थची। उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती। सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू। अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया। रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।